नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता तिसरी, विषय गणित, प्रश्न 26 ते 50. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 25 प्रश्नांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, गणित या विषयाचे 50 प्रश्न विचारले जातात, पण आपण या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न नंबर 26, सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. त्यासाठी आपण प्रत्येक भागाला एक नंबर देऊन घेणार. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मित्रांनो, प्रत्येक भागाला नंबर दिला. आता बघा, एक जो भाग आहे तो एक स्वतंत्र त्रिकोण आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो भाग आहे तो सुद्धा एक त्रिकोण आहे. त्यानंतर मित्रांनो, 1ला आणि 2ला जर एकत्र केलं तर आणखीन एक त्रिकोण तयार होईल. म्हणजे 1, 2 आणि 3 त्रिकोण तयार झाले. आणि मित्रांनो, त्यानंतर 6 नंबरचा जो भाग आहे तो सुद्धा एक त्रिकोणच आहे. म्हणजे मित्रांनो, एकूण 4 त्रिकोण दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणून 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. प्रश्न नंबर 27, 225 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आपल्याला अंकात दिलेली आहे आणि ही संख्या आपण अक्षरात कशी लिहिणार? तर बघा, संख्या आहे 225. आता पर्याय क्रमांक 1 आहे 2, 2, 5. मित्रांनो, हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2, 225. मित्रांनो, ही संख्या अक्षरात बरोबर लिहिलेली आहे. म्हणून 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 28, खालील प्रश्नातील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, एक आकृतिबंध आहे बघा. आता आपल्याला घड्याळ दिलेले आहेत. पहिल्या घड्याळामध्ये वाजले 1, तास काटा 1 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. दुसऱ्या घड्याळात वाजले 1:15. तिसऱ्या घड्याळात वाजले 1:30. म्हणजे मित्रांनो, हे जे घड्याळ दिसतंय आपल्याला ते 15 पुढे सरकलेलं आहे. बघा, पहिल्या घड्याळात 1 वाजले, नंतर 1:15, नंतर 1:30. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या घड्याळामध्ये 1:45 झालेले असले पाहिजे. म्हणजे 1:45 वाजलेले असले पाहिजे. आणि शेवटच्या घड्याळात बरोबर 2 वाजलेत. म्हणजे 1:45 नंतर 15 मिनिट पुढे, म्हणजे बरोबर 2 वाजले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यायांमध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 आहे, ज्यामध्ये 1:45 झालेले आहेत. म्हणजे 1:45 वाजलेले आहे. म्हणून 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 29, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मित्रांनो, आपल्याला एकूण 5 संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या आपल्याला मांडायच्या आहे उतरत्या क्रमाने. मग आता विद्यार्थी मित्रांनो, उतरता क्रम म्हटलं की सगळ्यात मोठी संख्या अगोदर येणार, त्यानंतर लहान 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 या क्रमाने आपण संख्या लिहिणार. आता सगळ्यात मोठी संख्या आहे 561. त्यापेक्षा लहान संख्या आहे 547. 500 नंतर आहे मित्रांनो 400. त्यापेक्षा लहान 409. त्यापेक्षा लहान आहे 396. आणि सर्वात लहान संख्या आहे 369. मित्रांनो, प्रश्न आहे, उतरत्या क्रमाने मांडल्या असतात चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? 1, 2, 3 आणि 4. मित्रांनो, चौथ्या क्रमांकावर आलेली संख्या आहे 396. म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 396. प्रश्न नंबर 30, खालीलपैकी सममित आकृती कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सममित आकृती विचारली. आता सममित आकृती म्हणजे आपल्याला जी आकृती दिली त्या आकृतीवर आपण उभी किंवा आडवी रेषा काढल्यानंतर त्या रेषेवरून जर ती आकृती आपण दुमडली तर ती आकृती तंतोतंत एकमेकांवर जुळते. त्याला आपण सममित आकृती असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मधील जी आकृती आहे, या आकृतीवर जर आपण अशी मधोमध अशी सरळ रेषा जर काढली
आणि या रेषेवर जर ही आकृती दुमडली तर मित्रांनो ही आकृती पूर्णतः तंतोतंत एकमेकांवर बरोबर जुळेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही सममित आकृती आहे. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 31 व 32 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. मित्रांनो आपल्याला चित्ररूप माहिती दिलेली आहे. खेळाचा प्रकार आहे कॅरम, त्यानंतर आहे चेस, त्यानंतर आहे टेबल टेनिस आणि त्यानंतर आहे बॅडमिंटन. मित्रांनो खेळ खेळणाऱ्यांची संख्या सुद्धा आपल्याला दिलेली आहे. जेवढे चित्र आहेत म्हणजे तेवढे विद्यार्थी खेळ खेळतात. आता प्रश्न नंबर 31 आहे बुद्धिबळ व टेबल टेनिस खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती. मित्रांनो बुद्धिबळ, आता बुद्धिबळ म्हणजे या ठिकाणी मित्रांनो चेस खेळणारे किती आहेत तर चेस खेळणारे आहेत 3 आणि टेबल टेनिस खेळणारे किती आहेत, टेबल टेनिस खेळणारे आहेत 4. म्हणजे बुद्धिबळ आणि टेबल टेनिस खेळणाऱ्यांची एकूण संख्या आहे 7. म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. प्रश्न नंबर 32 खालीलपैकी कोणता खेळ सर्वात जास्त खेळाडू खेळतात. मित्रांनो सर्वात जास्त कोणत्या खेळाच्या प्रकारामध्ये आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो कॅरममध्ये जर आपण बघितलं तर 3 आणि 3 6 चित्र आहेत. या ठिकाणी बुद्धिबळामध्ये 3 आहेत, त्यानंतर बॅडमिंटनमध्ये 4 आहे आणि बॅडमिंटनमध्ये 3 आणि 2 5च आहेत. मग सर्वात जास्त खेळ खेळणारे विद्यार्थी 3 आणि 3 6 म्हणजे कॅरम हा खेळ सर्वात जास्त विद्यार्थी खेळतात. म्हणून 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅरम. प्रश्न नंबर 33 खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे. मित्रांनो चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. 150चा अर्धा भाग 75 आहे. विद्यार्थी मित्रांनो हे विधान बरोबर आहे कारण की 150चे अर्धे 75 होतात. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 2 200चा पावभाग 50 आहे. मित्रांनो 200चा पावभाग 50 होतो हे विधान सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 300चा पाऊण भाग 100 आहे. विद्यार्थी मित्रांनो 300चा पावभाग होतो 75, 300चा पावभाग अर्धा भाग होतो 150 आणि 300चा पाऊण भाग होतो 225. हे विधान चूक आहे. मित्रांनो हे आहे आपलं 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर. आणि पर्याय क्रमांक 4 100चा पावभाग 25 हे विधान सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. हे विधान मित्रांनो चुकीचं आहे. प्रश्न नंबर 34 सोबतच्या घड्याळात आणखी किती मिनिटांनी 3:45 वाजतील. विद्यार्थी मित्रांनो या घड्याळात वाजलेले आहेत 3:15. बघा घड्याळात वाजले 3:15. आता 3:45 मिनिटे कधी होतील. बघा 3:45 म्हणजे 3:45. मग मित्रांनो 3:45 कधी होतील तर त्यासाठी आपल्याला 30 मिनिटे आणखी मिळवावे लागतील. म्हणजे 3:15 आणखी 30 मिनिट झाले म्हणजे बरोबर 3:45 होतील. म्हणजे आणखीन 30 मिनिटांनी 3:45 वाजतील. म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 30 मिनिटे. प्रश्न नंबर 35 सोबतच्या आकृतीमधील छायांकित नसलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवितो. मित्रांनो छायांकित नसलेला म्हणजे न रंगवलेला. आता आकृतीचे एकूण किती समान भाग आहेत तर 1 2 3 4 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि 4 चौक 16. आकृतीचे एकूण समान 16 भाग आहेत आणि त्यातले न रंगवलेले भाग किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो न रंगवलेला भाग आहे 6. म्हणजे आपण न रंगवलेला भाग अंशस्थानी घेणार आणि आकृतीचे एकूण समान भाग छेदस्थानी घेणार. म्हणजे आपल्याला अपूर्णांक मिळाला 6/16. म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6/16. प्रश्न नंबर 36 खालीलपैकी लघुकोण कोणता आहे. विद्यार्थी मित्रांनो लघुकोण बघा लघुकोण म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं. म्हणजे 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी मापाचा जो कोण असतो तो असतो लघुकोण. आता पर्याय क्रमांक 1 आकृती आहे मित्रांनो काटकोणाची. पर्याय क्रमांक 2 आहे लघुकोणाची. मित्रांनो हा 90 अंशापेक्षा कमी मापाचा कोण आहे. पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो विशाल कोण. विशाल कोण म्हणजे 90 अंश मापापेक्षा जास्त कोण हा विशाल कोण आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मित्रांनो ड ही आकृती सुद्धा आहे लघुकोणाची कारण की हा कोण सुद्धा 90 अंशापेक्षा कमी आहे. म्हणजे ब आणि ड हे 2 लघुकोण आहेत.
म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 37 सोबतच्या चित्रातील आकार कसा आहे. मित्रांनो सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला थोडक्यात किंवा सोबतच्या चित्रामध्ये आपल्याला मित्रांनो हे पुस्तक दिसतंय आणि मोठं पुस्तक आहे, जाड पुस्तक आहे. तर याचा आकार कसा आहे. शंक्वाकृती म्हटले, दंडगोलाकृती, वर्तुळाकार आणि इष्टिकाचिती. मित्रांनो हा पुस्तकाचा आकार इष्टिकाचितीचा आहे. इष्टिकाचिती म्हणजे थोडक्यात आपण कंपासचा आकार इष्टिकाचितीचा असतो. आपण बांधकामासाठी वापरतो ती वीटसुद्धा इष्टिकाचिती आकाराची असते. म्हणून मित्रांनो 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इष्टिकाचिती. प्रश्न नंबर 38 खालीलपैकी संख्यांच्या अंकी व अक्षरी लेखन केलेल्या एकूण किती जोड्या योग्य आहेत. मित्रांनो संख्या आणि त्याचं अक्षरी लेखन याच्या एकूण किती जोड्या योग्य आहेत. तर पर्याय क्रमांक अ आहे 270 पुढे 270 म्हटलंय, ही जोडी बरोबर आहे. पर्याय क्रमांक ब 148 पुढे 138 म्हटलंय, मित्रांनो ही जोडी चूक आहे. पर्याय क्रमांक क आहे 550 550 बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड आहे 991 991. पर्याय क्रमांक ड ही जोडी सुद्धा योग्य आहे. मित्रांनो एकूण 3 जोड्या योग्य आहेत. म्हणून 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न नंबर 39 खालीलपैकी विषम संख्या कोणती. मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी विषम संख्या कोणती आहे. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषम संख्या म्हणतो. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये एकक स्थानी आहे 1 1 ही विषम संख्या आहे. म्हणून 761 ही विषम संख्या आहे. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 40 एक बस एका तासात 45 किलोमीटर अंतर पार करते. तर त्या बसला पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी 3 तास वेळ लागला. तर पुणे ते सातारा अंतर किती. विद्यार्थी मित्रांनो एक बस एका तासात 45 किलोमीटर अंतर जाते. 1 तास बरोबर 45 किलोमीटर एवढं अंतर बस पार करते. मग पुढच्या तासात सुद्धा 45 किलोमीटर अंतर पार करणार आणि तिसऱ्या तासात सुद्धा मित्रांनो 45 किलोमीटर अंतर पार करणार. म्हणजे तास झाले 3. बघा पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी 3 तास वेळ लागतो मित्रांनो. 3 तास मग 45 मिनिट 45 मिनिट आणि 45 मिनिट. 5 त्रिक 15 हातचा आला 1 4 त्रिक 12 आणि 1 13. मित्रांनो पुणे ते सातारा हे अंतर आहे 135 किलोमीटर. बघा त्या बसला पुण्याहून साताऱ्याला जायला 3 तास वेळ लागला. मग आता 3 तास वेळ लागला. एका तासात जर 45 किलोमीटर अंतर जात असेल तर 3 तासामध्ये किती किलोमीटर अंतर पार करेल. तर 3 गुणिले 45 सुद्धा आपण करू शकतो. मित्रांनो आपलं उत्तर आलंय 135 किलोमीटर. म्हणून 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 135 किलोमीटर. प्रश्न नंबर 41 5.25 मीटर तारेपैकी 250 सेमी तार वापरली तर किती तार शिल्लक राहिली. विद्यार्थी मित्रांनो 5.25 मीटर तार. बघा आता 1 मीटर बरोबर 100 सेमी. मग आता 5.25 मीटर विद्यार्थी मित्रांनो 5.25 मीटर म्हणजे 525 सेमी. 5.25 मीटर तार म्हणजे 525 सेमी तार होती. त्यातली आपण 250 सेमी तार वापरली म्हणजे 525 सेमी वजा 250 सेमी. या ठिकाणी वजाबाकी होईल. 5 0 गेला 5 2 5 जाऊ शकत नाही. 2 खोडायचा वर घ्यायचा 5कडनं हातचा 5च्या जागी 4 आणि 2च्या ठिकाणी झाले 12 12 5 गेले बाकी उरली 7 4 2 गेले 2 275 सेमी एवढी तार शिल्लक राहिली. म्हणजे 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 275 सेमी. प्रश्न नंबर 42 मध्यान्हपूर्व 11:15 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना मध्यान्होत्तर 2:15 वाजता संपला. तर तो क्रिकेटचा सामना किती मिनिटे चालला. विद्यार्थी मित्रांनो मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारी 12च्या अगोदर. मग आता दुपारी 12च्या अगोदर किती 11:15 11:15 म्हणजे 10 वाजून 45 मिनिटं. विद्यार्थी मित्रांनो 11:15 म्हणजे 11 वाजायला पावभाग कमी
पावभाग म्हणजे 15 मिनिटे, म्हणजे 10:45 सुरू झालेला सामना मध्यान्होत्तर म्हणजे दुपारच्या 12 नंतर 2:15 वाजता संपला. तर तो क्रिकेटचा सामना किती वेळ चालला? आता 11:15 ते मित्रांनो 12 वाजेपर्यंत बघा, 11:15 ते 12 म्हणजे 11 वाजेपर्यंत 15 मिनिटे आणि पुढे 1 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटे. बघा 12 वाजल्यापर्यंत 1 तास 15 मिनिटे झाले आणि पुढे 12 ते 2:15 म्हणजे 2:15 म्हणजे किती होणार? तर 2 तास आणि 15 मिनिटे म्हणजे एकूण किती वेळ झाला? 3 तास मित्रांनो 30 मिनिटे. बघा एकूण वेळ झाला 3 तास 30 मिनिटे. म्हणजे किती मिनिटे क्रिकेटचा सामना चालला? तर मित्रांनो आपल्याला या तासाचं रूपांतर मिनिटात करायचं. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग 60 गुणिले आपण जर 3 केलं तर 6-18 म्हणजे 180 मिनिटे अधिक 30 मिनिटे. मग 8, 9, 10, 11 हातचा आला 1, 1 आणि 1 2. मित्रांनो 210 मिनिटे. 210 मिनिटे क्रिकेटचा सामना चालला. म्हणजे 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 210 मिनिटे. प्रश्न नंबर 43, खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? विद्यार्थी मित्रांनो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. मग आता अंशाधिक पहिला अपूर्णांक आहे 15/12. मित्रांनो अंश मोठा आहे छेद लहान आहे, या अपूर्णांकालाच आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये 9/10 छेद लहान आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये 19/20 छेद लहान आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये 15/18 छेद लहान आहे. मित्रांनो अंश मोठा आहे असा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 44, सोबतच्या चौकोनाचे निरीक्षण करा व दिलेल्या वर्णनावरून चौकोनाचा प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो चौकोनाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. हा चौकोन कोणता आहे? ही आकृती चौकोनाची आहे. बघा पर्याय क्रमांक अ, लगतच्या 2 लहान बाजूसारख्या. आपण बघू शकतो वरच्या लगतच्या 2 लहान बाजूसारख्या आहेत. पर्याय क्रमांक ब आहे लगतच्या 2 मोठ्या बाजूसारख्या. मित्रांनो मोठ्या बाजू लगतच्या म्हणजे खाली ज्या मोठ्या बाजू आहेत त्या सुद्धा सारख्या आहेत. पर्याय क्रमांक क आहे समोरासमोरील विशाल कोन समान असतात. मित्रांनो या ठिकाणी समोरासमोरील विशाल कोन सुद्धा समान आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही आकृती आहे पतंगाची. म्हणून 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पतंग. विद्यार्थी मित्रांनो पतंग याच आकाराचा असतो. ही सगळी माहिती पतंगाचीच आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पतंग. प्रश्न नंबर 45, 3, 5, 0 हे अंक प्रत्येकी एकदाच घेतल्यास 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? विद्यार्थी मित्रांनो या 3 अंकांचा वापर करून आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे. एक अंक एकदाच वापरायचा आहे. बघा आपण किती संख्या तयार करतोय 5, 3, 0, 5, 0, 3. बघा 503 आणि 530 2 संख्या तयार झाल्या. त्यानंतर पुढची संख्या तयार करूया आपण 3, 5, 0, 350 आणि 3, 0, 5, 305. विद्यार्थी मित्रांनो 4 संख्या तयार झाल्या. आता यापेक्षा वेगळी संख्या तयार होऊ शकत नाही कारण की आपण 0 जर 1 नंबरला घेतला तर ती संख्या 2 अंकीच होते. म्हणून एकूण 4 संख्या तयार झाल्या. म्हणून 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न नंबर 46, प्रथमेशकडे 1,200 जनावरे होती. त्यातील 35 म्हशी, 57 गायी व उर्वरित शेळ्या आहेत. तर प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? विद्यार्थी मित्रांनो एकूण जनावरे आहेत 1,200. एकूण जनावरे 1,200 म्हणजे 125 आहेत. त्यामध्ये म्हशींची संख्या आहे 35. त्यानंतर गायींची संख्या आहे 57 आणि मित्रांनो उर्वरित शेळ्या आहेत. आता शेळ्या किती आहेत ते आपण एकदा समजून घेऊयात. तर शेळ्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला म्हशी आणि गायींची बेरीज करावी लागेल. 35 अधिक 57, 7 आणि 5 12 हातचा आला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9. मित्रांनो म्हशी आणि गायी झाल्या 92. एकूणमधून आपण या ठिकाणी म्हशी आणि गायी या ठिकाणी वजा करणार 125 वजा 92. 5तनं 2 गेले बाकी उरली 3. आता या ठिकाणी झाले 12, 12तनं 9 गेले
बाकी उरली 3 आणि या ठिकाणी 0. मित्रांनो, आपल्याला शेळ्या मिळाल्या 33. शेळ्यांची संख्या आहे 33. आपल्याला प्रश्न विचारलाय, प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता गायींची संख्या आहे 57 आणि शेळ्यांची संख्या कितीने कमी आहे. मग शेळे आहे 33. 57 वजा आपण करणार 33. 7तनं 3 गेले, बाकी उरली 4 आणि 5तनं 3 गेले, बाकी उरली 3. मित्रांनो, 24ने. बघा, ह्या 57 आहेत गायी आणि शेळ्यांची संख्या आहे 33. मग शेळ्यांची संख्या 24ने कमी आहे. कितीने कमी आहे तर 24ने. म्हणून 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 24ने. प्रश्न नंबर 47. खालीलपैकी योग्य गुणाकार असलेला पर्याय शोधा. मित्रांनो, योग्य म्हणजे बरोबर गुणाकार आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक अ, 5 × 0 = 50. मित्रांनो, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चूक. पर्याय क्रमांक ब, 9 × 8, 9 व 8 72. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक क, 6 × 7, 26 × 42 किंवा 7 सख 42. मित्रांनो, उत्तर दिले 13. पर्याय क्रमांक क आहे चुकीचा. पर्याय क्रमांक ड, 4 × 1. मित्रांनो, 4 × 1 = 4. पर्याय क्रमांक ड आहे बरोबर. ब आणि ड असे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणून 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 48. पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर. विद्यार्थी मित्रांनो, 1 लिटर बरोबर 1000 मिली म्हणजे मिलीलिटर. मग पाव लिटर बरोबर, बघा आता त्यानंतर बघूयात आपण पाऊण लिटर. पाऊण लिटर बरोबर 750 मिली. त्यानंतर अर्धा लिटर बरोबर 500 मिली. मग पाव लिटर बरोबर 250 मिली. मिली म्हणजे मिली लिटर. विद्यार्थी मित्रांनो, 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 250 मिलीलिटर. प्रश्न नंबर 49. सन 2025 या वर्षातल्या जानेवारी महिन्यातील एकूण दिवस व फेब्रुवारी महिन्यातील एकूण दिवस यांची बेरीज किती. विद्यार्थी मित्रांनो, सन 2025 हे लीप वर्ष नाही. जे लीप वर्ष असतं त्याला त्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. मग आता 2025ला 4ने पूर्ण भाग जात नाही, हे लीप वर्ष नाही आहे. मग लीप वर्ष जर नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. बघा, आता जानेवारी महिन्यात असतात 31 दिवस आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थी मित्रांनो 2025 या साली आहेत 28 दिवस. जर हे लीप वर्ष असतं तर एकूण 30 दिवस असते. मग आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील एकूण दिवस किती होतात तर 8 आणि 1 9, 3 आणि 2 5. विद्यार्थी मित्रांनो, 59 दिवस हे आपलं उत्तर आहे. 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 59 दिवस. प्रश्न नंबर 50. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोण हे 60 अंश मापाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, 60 अंश मापाचे कोणत्या त्रिकोणाचे कोण असतात. पर्याय क्रमांक 1 आहे विषमभुज त्रिकोण. विद्यार्थी मित्रांनो, आता विषमभुज त्रिकोण जर म्हटलं तर त्या त्रिकोणाच्या 3ही बाजू वेगवेगळ्या असतात. मग विषमभुज त्रिकोण म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कोण हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या मापाचा असू शकतो. सगळे कोण 60 अंश मापाचे असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, त्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात. मग 2 कोण हे सारख्या मापाचे येऊ शकतात, एक कोण हा वेगळ्या मापाचा येऊ शकतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. मित्रांनो, समभुज त्रिकोण म्हटलं तर 3ही बाजू सारख्या असतात. ज्या कोणाच्या 3ही बाजू समान लांबीचे असतात त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. मग समभुज त्रिकोण याचे सगळे कोण मित्रांनो 60 अंश मापाचे येऊ शकतात. सगळ्या बाजू जर सारख्या असतील तर सगळे कोण सुद्धा सारखे येऊ शकतात आणि निश्चित सांगता येत नाही. मित्रांनो, हे उत्तर चूक आहे. समभुज त्रिकोणाचे सर्व कोण हे 60 अंश मापाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, 50व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 3री मंथन 2025 या वर्षी झालेला जो पेपर आहे त्या पेपर म्हणजे
ती प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयातील प्रश्न नंबर 26 ते 50 या प्रश्नांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर 51 ते 75 हे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.